आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण परीक्षेमध्ये नामाविषयी कसे प्रश्न विचारले जातात याविषयीचा अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम कशाला म्हणतात आणि सर्वनामावरील उदाहरणे पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याविषयीचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. काही वाक्य वाचूया. पहिलं वाक्य आहे, स्वानंदी खूप हुशार मुलगी आहे. दुसरं वाक्य आहे, ती दररोज शाळेत जाते. तिसरे वाक्य आहे, तिला गणित विषय खूप आवडतो. आता पहिल्या वाक्यामध्ये स्वानंदी हे नाम आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये ती दररोज शाळेत जाते. ती म्हणजे कोण? स्वानंदी. तिसऱ्या वाक्यामध्ये तिला गणित विषय खूप आवडतो. तिला म्हणजे कोणाला? स्वानंदीला. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये वारंवार स्वानंदी लिहिण्यापेक्षा ती आणि तिला हे शब्द वापरलेले आहेत. म्हणजेच नामाऐवजी जे शब्द वापरण्यात आलेले आहे त्यांना सर्वनाम म्हणतात. इथे काही सर्वनाम दिलेली आहेत, जसे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः, त्याने, तिला, त्याला ही सर्व काय आहेत? सर्वनामे आहेत. चला आता त्यावरील प्रश्न बघूया. एक वाक्य आहे, आम्ही उद्या सहलीला जाणार आहोत. या वाक्यामध्ये कोणते आहे बरं सर्वनाम? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 आम्ही. दुसरे वाक्य वाचूया. तिने मला एक सुंदर फूल दिले. पर्याय आहे, पहिला पर्याय आहे सुंदर, दुसरा पर्याय फूल, तिसरा पर्याय आहे तिने, चौथा पर्याय आहे दिले. आता या वाक्यामध्ये कोणते असेल बरं सर्वनाम? अगदी बरोबर, तिने. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न वाचूया. सीमा अभ्यास करते, रिकामी जागा हुशार आहे. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा. पर्याय आहे, पहिला पर्याय आहे ती, दुसरा पर्याय आहे तो, तिसरा पर्याय आहे ते, चौथा पर्याय आहे आपण. सीमा अभ्यास करते, ती हुशार आहे. म्हणजेच योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ती. प्रश्न चौथा वाचूया. खालीलपैकी सर्वनाम असलेले वाक्य कोणते? पहिलं वाक्य, राम धावतो. यामध्ये राम हे नाम आलेले आहे म्हणून हे वाक्य चुकीचे असेल. पर्याय 2, गाय गवत खाते. या वाक्यामध्ये गाय हे नाम आहे त्यामुळे हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये तो क्रिकेट खेळतो. या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम आलेले आहे म्हणजे हा पर्याय योग्य आहे. पर्याय 4 मध्ये फुले सुंदर आहेत. या वाक्यामध्ये सुद्धा फुले हे नाम आलेले आहे म्हणजे हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. रिकामी जागा उद्या बाजारात जाणार आहोत. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा. आता आपण चारही पर्याय रिकाम्या जागेत ठेवून पाहूया. पर्याय पहिला आहे, ती उद्या बाजारात जाणार आहोत नाही. दुसरा पर्याय आहे तो उद्या बाजारात जाणार आहोत नाही. हा पर्याय सुद्धा चुकला. पर्याय 3 आहे आम्ही बाजारात जाणार आहोत. अगदी बरोबर, हा पर्याय अगदी योग्य आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. तू गृहपाठ पूर्ण केला का? या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय 1 गृहपाठ, पर्याय 2 पूर्ण, पर्याय 3 तू, पर्याय 4 केला. तर तुमच्या लक्षात आलेच असेल या वाक्यामध्ये सर्वनाम कोणते? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 तू. प्रश्न क्रमांक 7. कोण दारात उभे आहे? या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय आहेत 1 दारात, 2 उभे, 3 कोण, पर्याय 4 आहे. तर या वाक्यामध्ये कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आलेले आहे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोण. प्रश्न क्रमांक 8. मी आणि तू आज बाजारात जाऊ. या वाक्यामध्ये किती सर्वनाम आलेले आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्यायामध्ये आहे 1 2 3 4. या वाक्यामध्ये मी आणि तू असे 2 सर्वनाम आलेले आहे म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. आम्ही स्वतः आमचे काम पूर्ण केले. या वाक्यामध्ये किती सर्वनाम आलेले आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर या वाक्यामध्ये आम्ही, स्वतः, आमचे असे एकूण
3 सर्वनाम आलेले आहे. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. जो मेहनत करतो तोच यशस्वी होतो. या वाक्यामध्ये किती सर्वनाम आलेली आहे सांगा बरं. अगदी बरोबर. जो आणि तो अशी 2 सर्वनामे या वाक्यामध्ये आलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. 10 वाक्यावरून तुमचा सर्वनामाचा चांगला सराव झाला ना. आता परीक्षेत सर्वनाम ओळखायला आले तर ते चुकवायचे नाही बरं का. पुढील व्हिडिओमध्ये आपण विशेषण आणि विशेषणवरचे प्रश्न परीक्षेमध्ये कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात याचा सराव करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.